हातरो मॅथ्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. पार्ट 1चे आपण 4 व्हिडिओ बनवलेले आहेत. आता पार्ट 2चा व्हिडिओ बनवतो आहे. पार्ट 1 बऱ्याच जणांना सोपं जातं, पण पार्ट 2 जमत नाही. त्यासाठी एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. तुम्हाला पार्ट 2 किंवा जॉमेट्री व्यवस्थित क्लिअर व्हावा हा उद्देश आहे. काही एक्स्ट्रा पॉईंट्स पण दिले आहेत जे बुक्समध्ये नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. पहा, तुम्हाला सर भरपूर व्हिडिओ येतो यूट्यूबमध्ये, तुमचाच व्हिडिओ का पाहायचा? त्याच्या मागचं कारण आहे, आपण सांगितलेलं आहे एक्स्ट्रा पॉईंट्स काय काय दिले आहेत मी तुम्हाला. ते एक्स्ट्रा पॉईंट तुमच्या लक्षात येतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, आता स्टार्ट करूया. सिमिलरिटी. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सिमिलरिटी. रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स हा पहिला पॉईंट आहे. पहा, रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स म्हणजे 2 ट्रायंगलचा रेशो काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQR. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बेस घ्यायचा. बेस कोणता आहे? पहा BC, आणि इथं बेस कोणता आहे? पहा QR आहे. QR BC इंटू BC आपण QR. हाईट कोणती? पहा AD, आणि इकडे हाईट कोणती? पहा PS. हा ऑप्टिस अँगल ट्रायंगल घेतलेला आहे. ह्याची हाईट जे असते ते साईड थोडीशी एक्सटेंड करून एक परपॅन्डिक्युलर टाकतात. पहा, बेसला जे परपॅन्डिक्युलर असतं त्याला हाईट असं म्हणतात. ओके, इन शॉर्टमध्ये आपण लिहू शकतो. एरिया समजा पहिल्या एरियाला मी A1 म्हटलं, दुसऱ्या एरियाला A2 म्हटलं, ह्याचा बेसला B1 म्हटलं, ह्याची हाईट H1 घेतली, हा B2 घेतला, ही हाईट H2 घेतली. तर शॉर्टमध्ये पण लिहित होता B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. क्वेश्चनमध्ये जर ट्रायंगलची नावं नसेल दिली तर हा फॉर्म्युला वापरायचा. नाव दिली असेल तर जे पर्टिक्युलर नावं दिली त्याचा वापर करायचा. पुढं पाहूया. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल बेस. आता बेस सारखा आहे. पहा, BC इज इक्वल टू QR इज इक्वल टू BA समजा, तर काय राहिलं? पहा, शिल्लक फक्त हाईट राहते. पहा, कारण BCला QR निघून जातो, AD अपॉन PS. इथं मी तेच लिहिलं आहे. पहा, BC अपॉन QR इज इक्वल टू B कट झालेला आहे. तेव्हा A1 अपॉन A2 इज इक्वल टू काय आलं? पहा, H1 अपॉन H2 शॉर्टमध्ये. पुढे जाऊया. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. आता हाईट इक्वल आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस आहे. म्हणजे जर हाईट सारखे असेल तर त्यांचा रेशो, एरियाचा रेशो हा बेसच्या प्रोपोर्शनमध्ये असतो. पहा, बेस कोणता पाहिजे मध्ये? BC अपॉन QR. BC अपॉन QR आलेला आहे. याला शॉर्टमध्ये पण लिहिलं A1 अपॉन A2 B1 अपॉन B2. हाईट सारखी. पहा, AD इक्वल टू PS इज इक्वल टू याच्या हाईट सारखे असल्यामुळे बेसचा एरिया आलेला आहे. ओके, हे झालं. पहा, टेक्स्टबुकमधलं संपूर्ण पॉईंट झाला. आता अदर प्रॉपर्टीज पाहूया. ह्या प्रॉपर्टीचा यूज केला आहे पण ते व्यवस्थित दिलेलं नाही. पहा, मी देण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. कुठल्या 2 ट्रायंगलची हाईट सारखी असते? पहा, पहिला पॉईंट, इफ कॉमन व्हर्टेक्स अँड कोलिनियर बेस. जर ट्रायंगलचा व्हर्टेक्स कॉमन असेल, व्हर्टेक्स म्हणजे मराठीमध्ये शिरोबिंदू म्हणतो आपण त्याला, आणि बेस एका लाईनमध्ये असेल, त्याला कोलिनियर असं म्हणतात. त्यावेळेस पहा, हा ट्रायंगल पहा 1 2 3, आणि हा मोठा ट्रायंगल पण आहे 4. हे 4ही ट्रायंगलचा बेस काय? पहा, एका लाईनमध्ये, आणि व्हर्टेक्ससुद्धा कॉमन आहे, त्यामुळे ह्यांचा एरिया सारखा येईल. पहा, इथं दाखवलं हिअर ट्रायंगल ABC ABD AEC AD आर हॅव्हिंग इक्वल हाईट्स. एरिया नाही, हाईट सारखी येईल. हाईट्स बिकॉज A इज अ कॉमन व्हर्टेक्स. एरियासारखं का म्हटलं? पहा, त्याच्यामध्ये पॉईंट आहे. पहा, जर बेस सारखा असेल तर हाईट सारखी होईल. पहा, पण बेस डिफरंट आहे. पहा, इथं तेव्हा फक्त हाईट सारखी. ओके, ट्रायंगल इन्क्लूड्स इन पॅरलाईन्स. 2 पॅरलाईन्समध्ये ट्रायंगलची हाईट सेम असते. पहा, ह्या 2 लाईनमधलं जर परपॅन्डिक्युलर डिस्टन्स काढलं, इथं मी हाईट काढतो समजण्यासाठी. हे पहा, ही हाईट आहे, ह्याची पण हाईट काढता येईल. समजा हा ऑप्टिस अँगल असेल तर ही अशी हाईट आहे. पहा, हे दोन्ही हाईट सारखं असतं. पहा, 2 पॅरलाईन्समधलं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स सेम असतं. परपॅन्डिक्युलर सेम असल्यामुळं आपण काय करतो? हाईटचा पॅरलाईन्सच्या वेळेस हाईटचा विषय सोडून देतो आणि काय लिहितो? पहा, त्याला रिझन द एरिया ऑफ ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. काय येतं? पहा, इफ L पॅरलम देन ट्रायंगल ABC अँड CD आर हॅव्हिंग इक्वल हाईट्स. त्याची हाईट सारखी येते. पहा, म्हणजे अशा प्रकारे 2 ट्रायंगलची आयडिया दिलेली आहे तुम्हाला. त्याच्या हाईट कधी सारखी असते ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. संपूर्ण थिअरी संपलेली. आता मी एक्झरसाइजला सुरुवात करणार आहे. नाउ सी द एक्झरसाइज 1.1. सी द क्वेश्चन नंबर 1. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे पहिल्या बेसचा ट्रायंगल 9 दिलाय पहा बेस, आणि हाईट किती दिली? पहा 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस 2 ट्रायंगल्स. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये कुठली नावं दिलेली नाही, मग आपण असं घेऊ शकतो. लेट एरिया ऑफ ट्रायंगल्स बी A1 अँड A2, bases be B1 and B2, heights be H1 and H2 respectively. आता पहा कसं करता येईल. एक फॉर्म्युला A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. रिझन एकदम महत्वाचं आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ 2 triangles. If you write full line, it is also correct. Full line मध्ये कसं लिहायचं? रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू द
product of their ratio of product of their base and heights. फुल वाक्यामध्ये लिहिण्याऐवजी शॉर्टमध्ये लिहिले मी, तुम्ही फुल सेंटेन्समध्ये पण लिहू शकता. मग पुढचं व्हॅल्यूज तर याचं हिअर b1 इज इक्वल टू पहा पहिला याचा काय बेस दिलाय पण 9, b1 इक्वल टू 9 कॉमा h1 इज इक्वल टू काय दिलं पण 5, b2 is 10 and h2 is equal to how much 6. Replace all values in this format. What you get? a1 upon a2 is equal to b1 किती पण 9 into 5 upon 10 into 6. मग इंटू असल्यानंतर क्रॉस डिवाइड करू शकतो, स्ट्रेट डिवाइड करू शकतो आपण. 3 डिवाइड होतो पहा 3 सी जा म्हणजे 3 3 9 मराठीमध्ये 3 2 जा 5 1 जा 5 2 जा 5 1 5 5 2 10. एवढं झालं तर वरचा प्रॉडक्ट वर करा, खालचा प्रॉडक्ट खाली करा. व्हॉट यू गेट? a1 upon a2 is equal to 3 upon 4. तुम्ही असं सोडण्याची शक्यता आहे पहा फुल सेंटेन्स मध्ये. therefore रेशो ऑफ एरिया ऑफ two triangles is 3:4. असं लिहू शकतो वाटलं तर a1:a2 is equal to 3:4 अशा प्रकारे लिहू शकतो. सिंपल क्वेश्चन 2 मार्काला येऊ शकतो पहा. पुन्हा एकदा क्लिअर झाले असेल पहा. सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. सेकंड क्वेश्चन काय पहा. सेकंड क्वेश्चन मध्ये डायग्राम दिलेला आहे पहा. डायग्राम असं दिला, बेस पण दिलाय, हाईट पण दिली पहा. बेसला जे परपेंडिक्युलर असतं त्याला हाईट असं म्हणतात पहा. खालच्या बाजूला पण बेस दिला आणि परपेंडिक्युलर हाईट आली पहा. काय पहा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एडीबी. वी हॅव टू फाइंड. कसं फाइंड आउट करता येईल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी लिहा अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी लिहा इज इक्वल टू. नाउ टेक द बेस. व्हॉट इज बेस? ए बी. ए बी हा बेस सारखा आहे तेव्हा तुला याची गरज नाही पहा. राईट द हाईट ओनली. BC अपॉन ए. बेसला जे परपेंडिक्युलर असतं त्याला हाईट असं म्हणतात पहा. त्याला रिझन देऊ शकता तुम्ही. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. फक्त एक पुढचं स्टेटमेंट वाढवायचं. हॅव्हिंग काय सारखं बघा. हॅव्हिंग इक्वल बेस. हॅव्हिंग इक्वल बेस. नाउ पुट द व्हॅल्यूज. BC upon find the area of BC upon AD. Area of triangle ABC upon ADB. याचे काय व्हॅल्यू आहे ते पाहूया. याची व्हॅल्यू टाकून द्यायच्या. वी गेट द आन्सर. त्या प्रकारे व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन 3 पहा. क्वेश्चन 3 मध्ये काय दिलं पहा. PS परपेंडिक्युलर QR. QR किती दिले पहा. RQ इक्वल टू 6 दिले पहा. PS is equal to 6 दिला आहे. PR 12 दिले पहा. आणि त्याच वेळेस QT काढायचा पहा. परपेंडिक्युलर हाईट. एकच ट्रायंगल मी 2 टाइप मध्ये घेतो पहा. एकच ट्रायंगल घेतो मी पहा. कन्सिडर ट्रायंगल PQR किंवा असं लिहूया. इन ट्रायंगल PQR QR is a base and QR is a base and which is the height पहा. ह्याची जी हाईट आहे हा ऑप्टिस अँगल ट्रायंगल होतो पाहिजे. हाईट थोडं बेस एक्सटेंड करून करावा लागतो पहा. PS इज द हाईट. QR इज अ बेस. PS इज अ हाईट. देयरफॉर एरिया. आता आपला एरियामध्ये बेस हा घेतलेला आहे QR आणि हाईट कोणती घेतली पहा. PS. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस QR. What is the height? PS. त्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आता हाच ट्रायंगल होतो पण बेस बदलतो मी. बेस कोणता घ्यायचा पहा. PR घ्यायचा. एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बेस कोणता घेतला पहा. PR इज द बेस. 1/2 PR. पण जर बेस PR घेतला तर बेसला जी परपेंडिक्युलर असते त्याला हाईट असं म्हणतात. व्हॉट इज द हाईट? QT. PR into QT. इक्वेशन 1. 1 आणि 2 कडे नीट पहा. काय सांगतो मला. LHS आर सेम देअरफॉर RHS आर सेम. संपूर्ण जॉमेट्रीचा कन्सेप्ट सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला. थेरमची आयडिया. तर बेस जर सारखा असेल LHS जर सारखा असेल तर हाईट सारखी असते पहा. देयरफॉर 1/2
QR into PS is equal to 1/2 PR into QT. दोन्हीकडे गोष्ट सारखी कट करूया 1/2 1/2. मग रिप्लेस व्हॅल्यूज QR किंवा RQ एकच अर्थ होतो पहा. QR सुद्धा म्हणता येईल सेगमेंटला किंवा RQ सुद्धा म्हणू शकतो आपण. तर RQ ची व्हॅल्यू दिली 6. What is value of PS is also given 6. What is value of PR? PR पण व्हॅल्यू दिली 12. QT मात्र फाइंड आउट करायचं आपल्याला. 6 into 6 करू शकता तुम्ही 36. हा 12 ट्रान्सफर करा या बाजूला. And we get QT is equal to 3. झालं. अशा प्रकारे फर्स्ट सेकंड थर्ड क्वेश्चन मी केलं पाहिजे. इथं जी व्हॅल्यू दिली ती रिप्लेस करायची पाहिजे बस. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. नाउ सी द क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज दॅट? AP परपेंडिक्युलर BC, AP परपेंडिक्युलर BC आणि AD पॅरलल BC आहे. हे लक्षात घ्या. दोन जर पॅरलल लाईन्स असेल त्यामध्ये हाईट सारखी असते, त्याचा वापर करायचा. मी समजण्यासाठी AP आणि DM एक काढलेलं आहे. AP दिले हाईट त्यांनी, पण DM परपेंडिक्युलर BC काढलेलं आहे. इथूनच आन्सर सॉल्व झाला ॲक्च्युली. पाहता कसं आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD. ABC मध्ये पहा, बेस पहा. बेस काय पहा? BC आहे. आणि BCD मध्ये पण बेस काय पहा? BCच आहे. थोडंसं वाय नॉट रायटिंग हाईट इक्वल आहे पहा. दोन पॅरलल लाईन्स मध्ये हाईट सारखे असते पहा. जर लिहायचं असेल तर लिहू शकता तुम्ही BC किंवा BC लिहायचे म्हणजे असं लिहूया. बेस सारखा आहे त्यावर बेस न लिहिता हाईट लिहूया. AP अपॉन DM. रिझन लिहू शकता. रेशो एरिया ऑफ ट्रायंगल्स. हे फुल सेंटेन्स मध्ये पण लिहू शकता. एरिया ऑफ ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. कारण बेस सारखा आहे पहा. बट ही फर्स्ट स्टेप झाली समजा. सेकंड स्टेप पहा. बट AP इज इक्वल टू DM. व्हॉट इज द रिझन? दोन पॅरलल लाईन्स मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स सेम असतं पहा. Perpendicular distance between two parallel lines. मी समजण्यासाठी एक स्टेप वाढवलं. Therefore, third area of triangle ABC upon area of triangle BCD is equal to AP इक्वल टू DM आहे. म्हणजे AP ची जर व्हॅल्यू 5 असेल तर DM ची व्हॅल्यू पण 5 कट होतं. AP आणि DP कट होईल. व्हॉट इज आन्सर? 1 अपॉन 1. रेशो काय सांगितलं? एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle BCD is equal to 1:1. ह्या दोन स्टेप कट करून डायरेक्ट ही स्टेप पण लिहिता येईल. त्याला रिझन द्यावं लागेल. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट्स असं लिहावं लागेल. हे डायरेक्ट सुद्धा लिहिता येतं. एक मार्काला MCQ मध्ये आलं. पटकन पाहिले फास्ट लिहू शकता. ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस अँड इक्वल हाईट्स. लक्षात. सोपा क्वेश्चन. एक मार्काला किंवा 2 मार्काला एकच मार्क लिहू शकतो, कारण विशेष त्यामध्ये व्हॅल्यू वगैरे रिप्लेस करायचं काही नाही आहे. ओके. नाउ सी द क्वेश्चन नंबर 5. 4 क्वेश्चन झाले. 5वा क्वेश्चन पाहूया. 5व्या क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिली आणि 4 तुम्हाला रेशो काढायला सांगितले पहा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मी फर्स्ट आणि थर्ड अगोदर काढतो पहा. काय काढतो ते लक्षात येईल थोड्या वेळात. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. डायग्राम कडे नीट पहा. PQB ह्याचा बेस कोणता आहे? PQ आहे. PBC ह्याचा बेस मात्र मोठा आहे, BC आहे. PQB चा बेस दिला मी BQ. PBC चा बेस दिला तुम्ही BC. सो व्हाय नॉट रायटिंग हाईट? ह्याचा व्हर्टेक्स पहा. पहिला ट्रायंगल कोणता दिला? PQB ह्याचा व्हर्टेक्स B आहे पहा. आणि दुसरा ट्रायंगल कोणता दिला? PBC. पीच व्हर्टेक्स आहे. व्हर्टेक्स जर सारखा असेल तर हाईट सारखी असते पहा. याच पद्धतीने आणखी एक क्वेश्चन पाहूया. थर्ड पाहूया. मी फर्स्ट आणि थर्ड घेतोय अगोदर. थर्ड पाहूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ADC. आता ABC पहा ट्रायंगल मध्ये. ABC ह्याचा बेस BC आला आणि ADC ह्याचा बेस कोणता आला? DC. BC अपॉन DC. Why not writing height again? CF.
पण इथं पण पी सारखा होता म्हणजे व्हर्टेक्स सारखा होता, इथं पण ए सारखा आहे. व्हर्टेक्स इज द व्हर्टेक्स कॉमन असेल आणि बेस कोलिनियर असेल तर त्याची हाईट काय असते पण इक्वल असते. मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला बीसी. त्या दोघांना रिझन लिहूया. रेशो ऑफ एरिया ऑफ triangles having equal heights. का बरं equal height झाली? व्हर्टेक्स सारखा आहे. ओके, सी द क्वेश्चन सेकंड अँड थर्ड म्हणजे सेकंड अँड फोर्थ स्टेप पाहूया. सेकंड काय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. माझ्यामध्ये लक्षात येतं BCBC सारखा म्हणजे बेस सारखा आहे. पहा बघूया डायग्राम मध्ये बघूया. PBC बेस पहा BC आहे, ABC बेस तोच आहे पहा BC आहे. दोघांची हाईट विचारात घ्यायची. PBC ची हाईट कोणती? पहा PQ आणि ABC ची हाईट कोणती? पहा AD. त्याचप्रमाणे फोर्थ पाहूया, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन PQC. एरिया ऑफ ट्रायंगल PQC ADC अपॉन PQC. पहा ADC पहा, ADC मध्ये बेस कोणता आहे? पण DC आहे. हाईट कोणती त्याची? AD. आणि पुढे पहा PQC याची हाईट वेगळी आहे. हाईट लक्षात घ्या, पहिल्याची हाईट आली AD आणि दुसऱ्याची हाईट कोणती आली? पहा PQ. बेस पहा, बेस कोणता आहे? पहा ADC चा बेस कोणता आहे? पहा DC. PQC चा बेस कोणता आहे? पहा इथं PDC का PDC याचा पण बेस DC. पहा या दोघांना म्हणून एकच रिझन देऊ शकतो. रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स having इक्वल बेस. दोघांचा बेस पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ADC चा बेस DC आणि PDC आहे. PDC हा ट्रायंगल होऊ शकत नाही म्हणजे PQC बरोबर होतं. पहा ओके, काय हरकत नाही. हे आलं रिझल्ट आहे. फक्त ह्याला रिझल्ट वेगळे. पहा ADC चा बेस कोणता आला? पहा बेस DC. हाईट कोणती आली? AD अपॉन PDC चा PQC पाहिजे. PQC चा बेस कोणता आहे? पहा QC आणि त्याची हाईट पहा PQ आली. हा रिझल्ट वेगळा आहे. पहा आता रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स फक्त एवढंच लिहायचं. तुम्ही असं लिहू शकता फुल सेंटेन्स मध्ये, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट्स. असं पण लिहू शकता. अशा प्रकारे दोन्ही क्वेश्चन्स आणि पूर्ण एक्सरसाइज सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक्सरसाइज कसा वाटला? तुमच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स पाठवायचे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, विसरायचं नाही आहे. धन्यवाद.